हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा. चला तर बघा, तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल तर मी आज काय बनवले आहे आणि काय बनवणार आहे हे तुम्हाला समजलंच आहे. तर चला मग तुमच्यासोबत आता मी पूर्ण व्हिडिओ शेअर करते, म्हणजे रेसिपी शेअर करते आणि कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका बरं का. तर बघा, आता हे जे तीळ आहेत हे पूर्ण तीळ असे मी लालसर होस तोपर्यंत भाजून घेतलेले आहेत. हे व्हिडिओ थोडे फास्टच केलेले आहेत कारण भाजायला खूप वेळ लागतो आणि मग तो व्हिडिओ किंवा ब्लॉग भरपूर मोठा झाला असता, म्हणून मी थोडंसं फास्ट केलेले आहेत. आणि हे जे आहे जवस, आता बघा थंडीमध्ये तीळ, जवस, शेंगदाण्याचे लाडू किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खाल्लेले खूप छान असतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि ह्या दिवसात म्हणजे ह्या सीझनपासून तर ते थंडीपर्यंत हे खाल्लेलं खूप छान असतं. छोट्या मुलांसाठी तर खूपच चांगला आहार आहे हा, पौष्टिक आहे. तर बघा, आता हे छोटे मुलंसुद्धा खाऊ शकतात, सगळी खाऊ शकतात, असं नाही की छोट्या मुलांना. पण मी आईसाठी आणि आईच्या पप्पांसाठी बनवत असते सारखी, तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूयात. आणि अंदाजे घेतलेला आहे मी, असं मोजून मापून वगैरे नाही घेतलेलं, अंदाजेच सगळं मिश्रण घेतलेलं आहे. पण म्हटलं चला आज बनवणार आहे तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात. तर बघा, हे खोबरं आहे आणि पूर्ण असं मी खिसून घेतलं होतं कारण मिक्सरमध्ये म्हणजे लवकर बारीक पण होतं. आणि जर तुम्हाला मिक्सरमधनं बारीक नाही केलं आणि फक्त हाताने जरी हे गरम झाल्यानंतर खूप कडक होतं, मग त्याला हाताने नुसतं असं चुरलं ना तरी ते बारीक होऊन जातात. तसं जरी टाकलं तरी चालतं. तर ते पण बघा, तूप न टाकायच्या अगोदरच मी हे थोडे भाजून घेतलेले होते पदार्थ. आणि हे नंतर तुपामध्ये बघा, आता हे तर माझ्याकडून एक चुकी झाली होती कारण ज्यावेळेस ड्रायफ्रूट्स टाकले त्याच्या अगोदर मनुके चांगले तुपामध्ये भाजून घ्यायला पाहिजे होते, म्हणजे आपल्याला जास्त तूप वापरायला लागलं नसतं. कारण बिना जास्त न तूप वापरता सुद्धा खूप छान हे लाडू होतात. तर ठीक आहे, चला मग आता आपण काजू बदाम मी ह्यामध्ये भाजून घेतले होते तुपामध्ये, त्यानंतर शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर मनुके घेतले. बघा, आता मनुके खूप छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचे, ते फुलतात, फुलल्यानंतर अजून खूप छान होतात आणि खूप छान पण लागतात. जर तुमच्याकडं अक्रोड असतील तर तुम्ही ते पण टाकू शकता, ऑप्शनल आहेत. म्हणजे थोड्या म्हणजे जे तुमच्याकडे जे आहेत सीझननुसार किंवा जे तुमच्याकडं फ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्या हिशोबानुसार सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, मखाना तर खूप छान आहे मुलांसाठी, तुम्ही असं फ्राय करून सुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. म्हणजे बाकीचे जर अदर चिप्स वगैरे देण्यापेक्षा हे मखाना वगैरे सुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकता, खूप पौष्टिक आहेत. तर हे मखाने सुद्धा घेतलेले आहेत आणि थोडंसं तूप राहिलं होतं मनुके भाजल्यानंतर त्याच तुपामध्ये ते भाजून घेतलेले आहेत. आता इथे मी ड्रायफ्रूट्स वगैरे काय काय घेतलेलं आहे हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. खोबरं, मखाना, तीळ, जवस, आणखी मनुके, ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे, गूळ घेतलेला आहे. आता गूळ बघा, एवढे प्लेट भरपूर गूळ होतो कारण आपण ह्यामध्ये खजूर पण घेतलेले आहेत, खजूर टाकलेले आहेत. आता हे खजूर जे आहेत हे ओले खजूर आहेत, ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता, नाही टाकले तरी सुद्धा खूप छान होतात. आता हे एवढं मिश्रण झालेलं आहे आपलं, तर आता आपण मिक्सरमधून ह्यांना बारीक करून घेणार आहे. आधी बारीक करताना ड्रायफ्रूट्स मध्ये किंवा शेंगदाणे, काजू बदाम मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हळूहळू हे बाकीचे सुद्धा पदार्थ सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. फक्त जे आपण खजूर घेतलेला आहे, ओला खजूर, गूळ, हे फार शेवट मिक्स करायचं, म्हणजे सगळ्यात मिक्स होऊन जातं. बघा, आता आपण हे हलके मिक्सरमधून बारीक करून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. परातीत वगैरे असेल तुमच्याकडं, तुम्ही जे भांडं घेताल त्याच्यामध्ये थोडं हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, कारण आपल्याला पुन्हा सुद्धा बारीक करायचं आहे. का तर ते सगळं म्हणजे काजू, बदाम, मनुके, ड्रायफ्रूट्सचे सगळे म्हणजे जे जिन्नस आपण घेतलेले आहेत हे पूर्ण त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि खजूर
आणि गूळ हे पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. म्हणून काय करायचं, आपण हे हलक्या हाताने हलके असे, आपण जास्त बारीक सुद्धा नाही जास्त मोठे सुद्धा नाही, असं आधी आपण आवडदोबड भाजून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि एखाद्या परातीत काढून घ्यायचं. आता इथे जे चाललं होतं त्या अंशच्या गप्पा चालल्या होत्या, त्याचं चाललं होतं मी पण मिक्सरमधून बारीक करणार. आणि मेन म्हणजे त्याला वाटत होतं मी चॉकलेट बनवते काय, पण त्याला चॉकलेट पण मी बनवणार, ड्रायफ्रूटची चॉकलेट बनवणार आहे. अगर बाकीचे चॉकलेट खाऊन आता दात किडायला लागलेले आहेत त्याचे, आणि चॉकलेट तर खूप आवडते पण आता खाता येत नाही तर खाऊ शकत नाही. बिस्किटांचं पण सेम तसंच झालं आहे. तर मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की लवकर भेटीस आणेल. कशी बनवते मी चॉकलेट त्याच्यासाठी ड्रायफ्रूट्सचा, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्याचं चाललं होतं, मम्मा मला तू ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवतेस का, मला तू चॉकलेट बनवतेस का, असं त्याचं चाललं होतं इथे. आणि दोघंच घरात असल्यामुळं त्याचा असतं माझ्या शेजारी सारखं स्वयंपाक वगैरे करत असताना माझ्या भोवताली फिरत असतो तो. आणि हे बघा अशा प्रकारे बघा आता मिक्सरमधून बारीक करून एक घेतलेला आहे. आणि जे आपण आता जे तिळ घेतलेलं होतं, जवस, खोबरं, मखाना, ड्रायफ्रूट्स, हे सगळं ह्याच्यामध्ये आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. कारण आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला पुन्हा एकदा हे बारीक करायचं आहे. खजूरसुद्धा खूप छान असे मिक्सरमधून बारीक होऊन निघतात. फक्त त्याच्यातले जे बिया असतात, ओले खजूरमध्ये बिया असतात, तर त्या बिया काढून घ्यायचे आणि ते थोडेसे चाकूने वाईज बारीक जसं आपण खोबरं बारीक करतो, खिसणीने खिसून न करता आपण चाकूने सुद्धा असं बारीक तुकडे करून घ्यायचं आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. खूप छान असे बारीक होतात. आणि हे बघा गूळसुद्धा आपण घेतलेला आहे. एवढा गूळ पुरेसा आहे. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून गूळ घेऊ शकता, पण काही गरज नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये खजूर पण टाकलेला आहेत, मनुके टाकलेले आहेत, ते सुद्धा गोडच आहेत. आणि हे गुळाने भरपूर असा ह्याच्यासाठी परफेक्ट आहे. थोडासा जर तुम्हाला वाटलास तर तुम्ही अजून एक्स्ट्राचा घेऊ शकता, पण जास्त पण गोड खाल्लं जात नाही. असं थोडंसं त्या जे ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहेत ते पण आपल्याला खाताना थोडंसं त्याचंसुद्धा फील झालं पाहिजे, म्हणून मी जास्त प्रमाणात गूळ घातलेला नाही. तर बघा हे पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घेतलं मी. आणि हे बघा ह्याच्यामध्ये काय आपण तूप वगैरे काहीही टाकलेलं नाही किंवा डिंक वगैरे काहीच टाकलेलं नाही. इझी आपण त्याचे लाडू बनवू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही समजेल की कसे छान असे ह्याचे लाडू मळले जातात आणि खरंच खूप छान टेस्टी लागतात. नक्की करून बघा. आणि मेन म्हणजे हे पौष्टिक आहे, तुमची छोटी मुलं आवडीने खातील. आणि काही मुलं बघा खाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो छोट्या मुलांचा, कारण मला अंशवरून अनुभव आहे. तर हे त्यांच्या सगळं आवडीचं आहे. ह्याच्यामध्ये मखाना झालं, कुठं ड्रायफ्रूट्स झालं हे. आणि कसं बघा आपण एवढे सगळे पदार्थ आता आपण जवस त्यांना खाऊ नाही घालत किंवा तीळ आवर्जून खाऊ नाही घालत. खजूरसुद्धा मुलं काय खातात, काही मुलं खजूर खात नाहीत. काजू, बदाम, आता अंश बघा बदाम खात नाही, मेन बदाम खायला पाहिजे तर बदाम खात नाही, काजू भरपूर आवडतो. तर बघा ह्याच्या थ्रू त्याच्या पोटामध्ये जाणार आहेत, मखाने जाणार, खजूर जाणार, काजू बदाम जाणार आणि मेन म्हणजे खजूरसुद्धा जाणार. गूळ असं खातो तो, वरचीवर गूळ खाणं त्याचं चाललेलं असतं, पण हे सगळे जिन्नस त्यांच्या पोटात त्यांच्या शरीराला लागलेच पाहिजे, म्हणजे त्यांना खूप असं हेल्दी वगैरे बनवू शकतात. तर त्याच्यासाठी हे खूप छान अशी रेसिपी आहे आणि नक्की करून बघा तुम्ही. घरगुतीच हे खूप छान, विकत आणायला गेला तर भरपूर लागतं. आणि हे म्हणजे आपण डोळ्यासमोर खूप वेळा करू शकतो, खूप वेळा आपल्या घरातल्यांना सगळ्यांना खाऊ घालू शकतो. तर नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी वाटली मी बनवलेली ही छोटीशी अशी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग तर तेही कमेंट. असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग बघायचे का रेसिपी बघायची, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडले का तुला लाडू? कसं झालंय? छान झालंय. स्कूलमध्ये पण द्यायचं का नाही? मग घरी आल्यावर खाणार का? घरी आल्यावर खाणार का? बरं ठीक आहे. मग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय.
कसे वाटले आमची व्हिडिओ कसे आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट मध्ये नक्की सांगा. नक्की करून पहा. बाय. आमचे व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही मजेत राहा आणि नवीन नवीन ब्लॉग माझे बघत राहा.